हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कंपन्यांची सामाजिक जबाबदारी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बद्दल डिस्कस करायचं आहे. आता अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं किंवा जसं 6वा चॅप्टर झाला त्याच्यामध्ये आपण काय डिस्कस केलो की सामाजिक जबाबदारी, प्रत्येक घटकांप्रती असणारी सामाजिक जबाबदारी बघितलं, व्यवसायाची. ठीक आहे. मग या व्हिडिओमध्ये कंपन्यांना सुद्धा काहीतरी सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्या जबाबदाऱ्या कोणत्या असतील, कशा प्रकारच्या जबाबदाऱ्या, म्हणजेच की तुम्ही एवढं प्रॉफिट कमवतंय, कंपनी बद्दल बोलते, मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉफिट जमा होतंय, कमवतंय, तर त्या प्रॉफिटचा काही हिस्सा तुम्ही समाजासाठी देणं कंपल्सरी झालेलं आहे. तर अशा कोणत्या कंपन्या असतील किंवा कम्युनिटी असते, ठीक आहे, CSR किंवा कंपनीच्या सामाजिक जबाबदारी स्थापन करण्यासाठी किंवा त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी एक कम्युनिटी असते. का आता समिती कस काय निवड केलेली आहे? कारण एखादा कंपनीचा मालक किती जबाबदाऱ्या पार पाडणार, कंपनी सांभाळणार, सगळं मॅनेजमेंटचं काम तो बघणार, प्रॉफिटचं तोच बघणार, सेल्सचं तोच बघणार. सो त्याच्यासाठी सेपरेट एक समिती नेमलेली असते. आता मेन असेल त्याच्यामध्ये ती समिती कधी नेमण्यात येतं, ते अधिकार किंवा कंपन्यांना त्याच्या सामाजिक जबाबदाऱ्या कधी पार पाडण्यात येतात, अशा कोणत्या कंपन्यात, त्याच्याबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचे. सो स्टार्टिंगला आपण प्रस्तावना बघूया. इथे काय दिलेलं आहे चेक करा. कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ही संज्ञा भारतासाठी नवीन नाहीये, कारण कंपनीज ऍक्ट खूप आधीपूर्वी आलेला आहे. त्यानुसारच सगळ्या कंपन्या नियमितपणे काम करत असतात किंवा नियमन करत असतात. ओके. तथापि कंपनी कारभार मंत्रालय भारत सरकारने अलीकडेच सूचित केले आहे की कंपनी कायदा 2013 मधील कलम 135 कंपनीचे किंवा कंपन्यांची सामाजिक जबाबदारीचे धोरण त्यामध्ये आखण्यात आलेलं आहे. आता हे कस काय आखण्यात आलेलं आहे, तर अशा काही कंपन्या होत्या ज्या त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या नियमितपणे पार पाडत होत्या, बट काही कंपन्या अशा होत्या ज्या त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडत नव्हत्या. इथे तेच लिहिलंय, काही कंपन्या जबाबदाऱ्या पार पाडत होते आणि काही कंपन्या सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडत नव्हते. म्हणून शासनाने त्या काही कंपन्यांना जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी CSR समिती सुरू केली आहे किंवा CSR धोरण सुरू केलेलं आहे. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. कलम 135 नुसार जे काही त्याच्यामधले निकष आहेत ते पूर्ण झाल्यानंतरच एखाद्या कंपनीला समिती स्थापन करण्यात येईल. बघूया, हळूहळू पुढे जाऊया. नियम 2024 आणि इतर सूचना की ज्या 15 एप्रिल 2014 पासून काही कंपन्यांना बंधनकारक असणार आहे. ठीक आहे. 15 एप्रिल 2024 पासनं प्रत्येक कंपन्याला, म्हणजेच काही कंपन्यांना बंधनकारक असणार आहे. त्याच्यामध्ये पण काही रूल्स आहेत की कंपनीचा टर्नओव्हर एवढाच असला पाहिजे, कंपनीची निव्वळ मालमत्ता एवढीच असली पाहिजे, या सर्व गोष्टींचा समावेश त्यामध्ये होतो. ते आपण बघूया पुढे. ओके. ज्या कंपन्या कलम 135 मधील निकष पूर्ण करतात त्यांना कंपनीच्या सामाजिक जबाबदारी संबंधित तरतुदी मान्य कराव्या लागतील. आता ते कसं, जर समजा एखाद्या कंपनीचा टर्नओव्हर म्हणू शकता, टर्नओव्हर मीन्स काय, सेल्स, उलाढाल ही 1 कोटी, 1000 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्या कंपनीला कंपल्सरी कंपनीची सामाजिक जबाबदारीचं धोरण आखावं लागतं. कंपल्सरी समाजासाठी काहीतरी करावे लागतात. आता समाजासाठी काहीतरी करावं लागतं म्हणून छोटं छोटं करायला जमत नाही. मोठ्या प्रमाणामध्ये स्कूल्स, हॉस्पिटल्स, कॉलेजेस अशा पद्धतीचे बिल्डिंग उभारायला लागतात. त्या ठिकाणी प्रशासन आणावं लागतं. समजायला एक्झॅक्टली काय सांगता येते? ओके. नेक्स्ट आता अर्थ चेक करा.
कंपन्यांची सामाजिक जबाबदारी हे व्यवसायाचे स्वनियंत्रित प्रतिमान असून, स्वनियंत्रित म्हणजे स्वतः नियंत्रित करत असतात, सामाजिक संबंधाविषयीच्या उद्देशासाठी योगदान देणे, स्वइच्छेने पाठपुरावा करणे किंवा नैतिकदृष्ट्या केंद्रित कामकाज करणे यांच्याशी संबंधित ही संज्ञा आहे. एकंदरीत काय तर समाजासाठी काहीतरी कंपन्यांना सुद्धा करावं लागतं. त्यासाठी त्यांच्याजवळ जेवढा नफा असतो त्याच्या छोटीशी अमाउंट किंवा कितीतरी टक्के रक्कम, मी ते पुढे सांगणारच आहे, किती टक्के रक्कम ते समाजासाठी ऍज अ योगदान किंवा काहीतरी करावं लागतं, कुठलं प्रकल्प तरी हातात घ्यावं लागतं. हे कंपनीला सामाजिक दृष्ट्या जबाबदार व उत्तरदायित्व बनवते. आता जबाबदार कसं काय म्हटलेलं आहे, कारण जेवढाही नफा येईल कंपनीला माहिती राहतं की बाबा आता आपल्याला प्रॉफिट यायला ना, मग आपल्याला त्याच्यातला एवढा हिस्सा काही करून समाजासाठी ठेवायचंच आहे, समाजाच्या विकासासाठी वापरायचं आहे, हे त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी येते किंवा उत्तरदायित्व येत असते. तिचे हे उत्तरदायित्व स्वतःसाठी सुद्धा असते, भागधारकांसाठी सुद्धा असते, सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा असू शकते. सामाजिक जबाबदारीचे पालन करताना समाजाच्या आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय दृष्टिकोनाबाबतच अतिशय जागरूक राहते. म्हणजे की समाजाचा विचार करून जर आपण कार्य करत गेलो तर आपल्याला आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनामध्ये मदत मिळत असते. आता काही डेफिनेशन्स बघूया आपण. ओके, फर्स्ट डेफिनेशन आहे संयुक्त राष्ट्रांची औद्योगिक विकास संघटना. संयुक्त राष्ट्रांची औद्योगिक विकास संघटना, तर त्यांचं म्हणणं काय, आणि ह्या डेफिनेशन असं नाही की फक्त एक दोघांचीच आहे, खूप जणांची डेफिनेशन आहे. डेफिनेशन मध्ये चेंजेस सुद्धा आहेत. पहिली जी डेफिनेशन आहे, संयुक्त राष्ट्रांची औद्योगिक विकास संघटना आहे, काय सांगितलंय बघा, कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ही व्यवस्थापनाची संज्ञा आहे. व्यवस्थापन म्हणजेच काय, व्यवस्थापक जे व्यवसायामध्ये कार्य करतो त्याला व्यवस्थापन असे म्हणतात. मॅनेजमेंट करणं, कंपनी सांभाळणं किंवा व्यवसाय सांभाळणं, याच्याशी रिलेटेड CSR ही संज्ञा आहे. कंपन्या त्यांच्या व्यावसायिक कामकाजात सामाजिक, पर्यावरणीय समस्यांबाबत एकरूप असतात आणि त्यांच्या भागधारकांच्या बरोबर संवाद साधतात. आता CSR म्हणजेच काय, जर समाजामध्ये एखादी मोठ्या जास्त समस्या उद्भवत असेल, मोठं संकट जर समाजामध्ये आलं असेल, तर अशा वेळेस CSR काय करतं, त्या समस्यांचा विचार करतं, भागधारकांशी डिस्कस करतं आणि काय ते निर्णय त्या ठिकाणी घेतला जातो. समाजाचा इतपत विचार कंपनीला करावा लागतो. ओके, नेक्स्ट जी डेफिनेशन आहे आंतरराष्ट्रीय मानक संस्था. परत एकदा रिपीट करते किंवा मी सांगितलंच नाही, सांगते की हा टॉपिक तेवढा महत्वाचा नाहीये, बट हे तुमच्या नॉलेज साठी असावं म्हणून मी हे टॉपिक टीच करते. सो तुम्ही जर लक्षात ठेवायचं असेल तर ही वाली डेफिनेशन लक्षात ठेवू शकता, अतिशय इझी आहे, ही थोडीशी मोठी पण आणि किचकट आहे. ओके, चेक करा इथे काय सांगितलेलं आहे. व्यवसाय संस्थेच्या जबाबदारीचा, त्यांना समाजासाठी घेतलेल्या निर्णयांचा, कृतींचा होणारा परिणाम की ज्यामुळे नैतिक वर्तनात पारदर्शकता राहून शाश्वत विकासात योगदान राहते, यामध्ये समाज आरोग्यदायी सशक्त राहणे अपेक्षित असते. म्हणजेच काय, जर एखादी कंपनी समाजासाठी काहीतरी करत असेल त्यावेळेस त्यांच्या मध्ये शाश्वत म्हणजेच काय, पारदर्शकता राहते, विश्वास टिकून राहते आणि जे समाजातील लोक आहेत ते त्या कंपनीला सपोर्ट करत असतात, ते कंपनी योगदान देत असतं, समाजाकडून पण काहीतरी येत असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर भागधारकांच्या अपेक्षा विचाराधीन असतात, चालू किंवा प्रचलित कायद्यानुसार आणि वर्तनाच्या आंतरराष्ट्रीय मानकाबरोबर मिळता जुळता असतो आणि संपूर्ण व्यवसाय संघटनेशी निगडीत राहतो, आपले संबंध निर्माण करून त्यांची अंमलबजावणी करतो, त्यास कंपन्यांची सामूहिक जबाबदारी असे म्हणतात. ज्या काही समस्या असतील त्या आधी भागधारकांशी डिस्कस करावं लागतं. का भागधारकांशी डिस्कस, शेअर होल्डरशी का डिस्कस करावं लागतं, तर ते आपल्या कंपनीचे शेअर्स परचेस केल्यामुळे, भाग परचेस केल्यामुळे ते त्या कंपनीचे मालक झालेले असतात. म्हणून कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर आधी त्यांच्याशी डिस्कस करावं लागतं, मग एक मताने काय ते निर्णय घेऊन पुढे यावं लागतं. इथपर्यंत क्लिअर आहे. आता मी काय म्हटलं, त्या कोणत्या कंपनी आहेत,
ठीक आहे, इथे येऊया आपण म्हणजे तुम्हाला समजेल. त्या काही कंपन्यांना जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी CSR धोरण किंवा समिती सुरू केलेली आहे. आता बघा, कंपनी कायदा 2013 मध्ये कलम 135 नुसार 135 मध्ये काही निकष पूर्ण केल्यानंतर CSR समिती स्थापन करता येते. आता त्या कोणत्या कंपन्या ज्यांना CSR समिती म्हणजेच काय, कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समिती, ठीक आहे, कम्युनिटी असते, ठीक आहे, ती समिती स्थापन करण्यात येते. तर त्याच्यामधलं पहिलं जे रूल्स आहेत, सो ते फॉलो करावे लागतात. पहिले इथे स्क्रीनवरती तुम्ही चेक करू शकता, हे तुमच्या बुक मधलं आहे, दुसरं तिसरं काहीच नाही. पहिलं आहे निव्वळ मालमत्ता मूल्य 1500 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त. आता निव्वळ मालमत्ता म्हणजे काय, नेट वर्थ म्हणू शकता. नेट वर्थ म्हणजे काय, याच्यामध्ये दोन येतात. एक येतं पेड अप कॅपिटल ज्यांना इश्यू ऑफ शेअर्स झालेला आहे त्यांना माहितीये. आपण शेअर्स विकलो, त्याचे पूर्णपणे पैसे आले तर त्याला आपण पेड अप कॅपिटल म्हणत असतो. दुसरा असतो फ्री रिझर्व्ह म्हणजेच काय, काही रिझर्व्ह पैसे बाजूला ठेवलेले असतात, काही पैसे बाजूला काढून ठेवलेले असतात. ते दोन्ही मिळून होतं नेट वर्थ. तेवढा पैसा कंपनीकडे जमा आहे असं त्याचं मीनिंग होत असतं. ठीक आहे, निव्वळ मालमत्ता समजलं, नेट वर्थ समजलं. तर ते नेट वर्थ 1500 कोटी, ठीक आहे, किती ते नेट वर्थ किती असायला पाहिजे, 1500 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त. जर एखाद्या कंपनीचं नेट वर्थ म्हणले, नेट प्रॉफिट नाही, नेट वर्थ जर 1500 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला CSR समिती स्थापन करता येते. सेकंड आहे उलाढाल म्हणजेच टर्नओव्हर म्हणजेच काय, सेल्स, विक्री ही 1000 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असेल तेव्हा सुद्धा त्या कंपनीला CSR समिती स्थापन करण्यात येतं. तिसरं काय आहे, निव्वळ नफा 15 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरी सुद्धा त्या कंपनीला CSR नुसार सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. ठीक आहे, समिती सुद्धा स्थापन करण्यात येते आणि त्याचबरोबर कंपल्सरी हे रूल्स आहेत. या रूल्स मध्ये एखादी कंपनी बसत असेल तर त्या कंपन्यांची सामाजिक जबाबदारी पार पाडावी लागते. कोणते कोणते हे लक्षात ठेवायचे, जे हायलाइट केले ते 1500 कोटी नेट वर्थ, टर्नओव्हर किती 1000 कोटी आणि निव्वळ नफा नेट प्रॉफिट किती असलं पाहिजे 15 कोटी पेक्षा जास्त किंवा 15 कोटी. तिन्ही पैकी कोणताही एक असेल तर त्याला कंपन्यांची सामाजिक जबाबदारी पार पाडावी लागते. आणि हे जे असेल म्हणजेच की 1500 कोटी एप्रिल टू मार्च असलं पाहिजे. एकाच वर्षातलं टर्नओव्हर किंवा एकाच वर्षातलं टर्नओव्हर 1000 कोटी असलं पाहिजे. ठीक आहे, 1000 कोटीची सेल्स 2023 टू किंवा 2024 टू 2025 एप्रिल 2024 आणि 2025 मार्च 2025 असलं पाहिजे. ठीक आहे, एकाच वर्षातलं असलं पाहिजे. त्यावेळेस त्या जबाबदाऱ्या कंपल्सरी कंपनीला पार पाडणं गरजेचं असतं. ओके, फर्स्ट टर्म झालं. सेकंड काय सांगितलं, सेकंड वन आहे आता ठरलं की कशावरून ठरवलं जातं की एक तर नेटवर्थ 1500 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त, टर्नओव्हर 1000 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त आणि निव्वळ नफा हा 15 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. ठीक आहे, एखाद्या कंपन्याच्या जबाबदाऱ्या निश्चित झाले किंवा एखाद्या कंपनीकडे टर्नओव्हर हा 1000 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त होत आहे म्हणून त्याला कंपल्सरी CSR पार पाडणं गरजेचं असतं. तर त्याच्यासाठी सेकंड स्टेज किंवा सेकंड स्टेप काय असेल, आता त्याला रचना जाहीर करावी लागते. अहवाल सादर करतेवेळी रचना जाहीर करावी लागते. आता रचना जाहीर करण्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो, तर त्यामध्ये अध्यक्ष कोण असणार किंवा संचालक कोण असणार, उपाध्यक्ष किंवा सदस्य कोण असणार, याच्यामध्ये सेकंड स्टेज असेल रचना जाहीर करणे. रचना जाहीर करणे म्हणजेच काय, त्या समिती तयार करण्यात येते, त्या समितीचे संचालक कोण असणार हे त्या ठिकाणी ठरवलं जातं. इथपर्यंत क्लिअर आहे. थर्ड स्टेज काय आहे, समिती स्थापन झाली,
कधी समिती स्थापन झाली? मी काय म्हटलं होतं, टर्नओव्हर 1000 कोटीपेक्षा जास्त आहे म्हणून त्या ठिकाणी कंपन्यांची सामाजिक जबाबदारीची समिती कम्युनिटी स्थापन झाली कंपनीमध्ये. मग सेकंड स्टेज काय होती? समिती म्हटल्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य किंवा संचालकाची नेमणूक करावी लागते, ते जाहीर करावं लागतं. सेकंड स्टेज क्लिअर आहे. आता तिसरं काय आहे, कशा पद्धतीने समाजामध्ये पैसे देणं किंवा समाजासाठी पैसे काढून ठेवणं ते बघायचं. मी म्हटलं होतं कितीतरी % समाजाला द्यावं लागतं, ते बघूया. सरासरी नफ्याच्या 2% नफा हा समाजासाठी वापरणार, हे कंपल्सरी आहे. आता सरासरी नफा म्हटलेला आहे, तर इथे एक ऍड करूया. मागील 3 वर्षाची सरासरी केली जाते. मागील 3 वर्षाची नफा घेतला जातो. फॉर एक्झाम्पल बघा, आता इथे एक्झाम्पल घेऊया आपण खालच्या पेजवर. मागील 3 वर्षाचं जे काही सरासरी नफ्याची सरासरी आलेली आहे, ती आलेली आहे 50. मागील 3 वर्षाची ही सरासरी 50 कोटी आलेली आहे. मग या 50 कोटीच्या 2% अमाऊंट हे समाजासाठी वापरलं जातं. इथपर्यंत क्लिअर आहे? आता ही जी सरासरी या ठिकाणी तुम्हाला दिसतीये, हे मागील 3 वर्षाची आहे. 3 वर्ष म्हणजेच कोणते बघा, आता 2024 चालू आहे. मग घेऊया आपण या ठिकाणी 21, 22 आणि हे 23. ओके, या 3 वर्षाची सरासरी एकूण 50 कोटी आलेले. या 50 कोटीच्या 2% अमाऊंट ही समाजासाठी द्यावी लागते. इथपर्यंत क्लिअर आहे? थर्ड वन पण क्लिअर आहे? क्लिअर आहे. आता त्याच्यानंतर एक स्टेप आहे, हे सगळं बुक मधलंच आहे. 4th वन चेक करा. 4th वन इथे नाही लिहिलं, बुक मधलं चेक करूया आपण. मंडळाच्या वार्षिक अहवालामध्ये या सर्व गोष्टींचा एकत्रित समावेश असावा अशी कंपन्यांकडून अपेक्षा असते. आता एकत्रित समावेश पूर्ण एक धोरण ठरवल्या जाताना अहवाल सादर करतेवेळी त्या अहवालामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश केला जातो त्या सर्व गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीमध्ये पुढील तपशील म्हणजेच त्या गोष्टींचा समावेश असावा. पहिलं जे आहे बघा, कंपनीच्या सामाजिक जबाबदारीच्या धोरणांचा थोडक्यात आराखडा, प्रकल्पाच्या सर्वसामान्य आढाव्याचा समावेश किंवा हाती घ्यावयाचे प्रस्तावित कार्यक्रम आणि कंपन्यांची सामाजिक जबाबदारी धोरणांची वेबसाईट, प्रकल्प आणि कार्य. आता याचं मीनिंग काय होतं? एखादा प्रकल्प हाती घेणं म्हणजेच काय, एखाद्या ठिकाणी शाळेचं त्या भागामध्ये शाळा नव्हती, तर अशा वेळेस त्या भागांमध्ये शाळा सुरू करण्याचा प्रकल्प एखाद्या कंपनीने हाती घेतलेला आहे. मग त्या संबंधित सर्व आराखडा, त्या संबंधित अंदाजपत्रक, सर्व कामे त्या अहवालामध्ये सांगितलं जातं. प्रकल्प काय आहे? शाळा बांधायची आहे. प्रकल्प काय आहे? हॉस्पिटल बांधायचं आहे. तर त्या संबंधित सर्व कार्य अंदाजपत्रक त्याच्यामध्ये लिहावं लागतं. ठीक आहे, समजलं? त्यानुसार वेबसाईट सुद्धा तयार करावी लागते, विविध कार्यक्रम सुद्धा आखावे लागतात. जर आपल्या एकट्याने होत नसेल मोठी बिल्डिंग बांधून काढणं, तर आपण वेबसाईटद्वारे दुसऱ्यांची मदत घेऊ शकतो. तुम्ही दान द्या म्हणून सांगू शकतो. सगळे सहभाग होऊन ते काम पूर्ण करू शकतात. एखाद्या सोसायटीमध्ये किंवा एक असा भाग आहे त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारच्या सुविधा नसतील, वीज पण त्या ठिकाणी नसेल, तर त्या ठिकाणी विजेची सुविधा करून देऊ शकतो, इलेक्ट्रिसिटीची सुविधा करून देऊ शकतो. पाणी सुद्धा नसेल तर त्या ठिकाणी पाण्याचा प्रकल्प हाती घेऊ शकतो. धरण बांधणं वगैरे त्याच्यासाठी कोट्यावधी पैसे लागतात, तिथे आपण इन्व्हेस्ट करू शकतो. समजाले? तशा प्रकारचे प्रकल्प हाती घेतले जातात आणि पूर्ण स्ट्रक्चर बांधून काढलं जातं. सो प्रकल्प हाती घेतल्यानंतर आराखडा, अंदाजपत्रक तयार करणे इत्यादी गोष्टींचा समावेश यामध्ये होतो.
सेकंड वन आहे कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समितीचे गठन करणं. त्याच्यामध्ये सांगितलं जातं की आम्ही हे प्रकल्प हाती घेतोय, तुम्हाला मंजुरी तुम्ही याला मंजुरी द्याल, विनंती केली जाते, गठन केलं जातं. थर्ड वन आहे शेवटच्या 3 आर्थिक वर्षातील कंपनीचा सरासरी निव्वळ नफा काढला जातो. इथे सांगितले मी, इथे चेक करू शकता तुम्ही, बुक मध्ये पण तेच दिलेलं आहे. किमान 2% नफा खर्च केला जातो, तर तो नफा काढला जातो. 3 वर्षातील सरासरी नफा काढला जातो. फोर्थ स्टेप आहे विविध नमुन्यात कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीचे खर्च लिहिले जाते. जर आपल्याला एखादी शाळा बांधायची असेल तर आपण आधी अंदाज लावत असतो. तुमच्या पप्पांना बघला असेल, आपल्याला जर घर बांधायचं असेल तर पप्पा म्हणतात आधी आपल्याला एकूण एवढे एवढे पैसे लागणार आहेत. ठीक आहे, चांगलं घर बांधायचं असेल तर 50 लाख किंवा त्यापेक्षा जास्त पैसे लागणार आहेत. एक अंदाज काढला जातो, त्याप्रमाणे खर्च काढला जातो. तसंच एखादी शाळा बांधून काढायची असेल तर खर्च किती लागणार हे बघितला जातो. सदरच्या आर्थिक वर्षांमध्ये कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीवर केलेल्या पैशाच्या स्वरूपातील खर्चाचा तपशील सुद्धा द्यावा लागतो. एखादी शाळा बांधायची होती तर खर्च एवढा लागला आणि खर्च झाला एवढा, अशा पद्धतीचं तपशील त्या ठिकाणी द्यावं लागतं. अँड लास्ट पॉइंट आहे, जर कंपनी मागील 3 आर्थिक वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 2% एवढी रक्कम खर्च करण्यास अपयशी ठरली तर त्याची कारणीमासा द्यावी लागते. काय म्हटलं होतं, मागील 3 वर्षाचा 2% भाग समाजासाठी द्यावा लागतो. जर 2% त्या कंपनीला भाग देता आलं नाही तर का 2% भाग देता आलं नाही याचं कारण त्या ठिकाणी सांगावं लागतं, कारण सादर करावं लागतं. ते कारण खरं असलं पाहिजे, फॅक्ट असलं पाहिजे. इथपर्यंत समजलं? ठीक आहे, हे सर्व काय होते, व्यवहारार्थ होते, उपयुक्तता होते, किंवा एखाद्या कंपनीला कधी CSR समिती स्थापन करण्यात येते किंवा कंपन्यांची सामाजिक जबाबदारी कधी पार पाडण्यात येते त्याच्या तरतुदी होत्या. ठीक आहे, रूल्स होत्या. आता नेक्स्ट आहे कंपन्यांची सामाजिक जबाबदारीची समिती. मी थोडक्यात तुम्हाला सांगितले समितीबद्दल रचनामध्ये, बट इथे आणखीन डिटेल मध्ये सांगितले. समिती कम्युनिटी बद्दल सांगितलेलं आहे. काय सांगितले, या समितीमध्ये 4 संचालक असतात. मी अध्यक्ष म्हटले होते, संचालक सुद्धा म्हटले होते. तर 4 संचालक असतात. वर्षातून किमान त्यांच्या 2 सभा होत असतात. इथे बघू शकता तुम्ही, समिती असते, 4 संचालक असतात, वर्षातून 2 सभा होत असतात. त्याच्यानंतर त्या सभेमध्ये काय केलं जातं, जर प्रकल्प असेल किंवा कार्य असेल किंवा धोरण असेल ते ठरवलं जातं. थर्ड स्टेप काय असेल, ते धोरण जे आहे कंप्लीट करण्यासाठी त्या सभेमध्ये शिफारस केली जाते. शिफारस म्हणजेच काय, विनंती केली जाते. जेही सांगते इथलंच सांगते, विषयावर चर्चा केली जाते. सदरची समिती कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या औपचारिक धोरण ठरवण्याची शिफारस करते, म्हणजेच विनंती करते की आम्हाला एक शाळा किंवा हॉस्पिटल बांधून काढायचं आहे, तर तुम्ही याला सहमती द्याल, अशी विनंती केली जाते. प्रस्ताव मांडला जातो. संचालक उगाच राहत नाहीत, निर्णय घ्यावा लागतो त्यांना. ओके, सदरच्या दस्तऐवजात शिफारस केलेल्या सामाजिक जबाबदारीचे कार्य, शिफारस झाली, विनंती केली आणि मंजुरी पण मिळाली, तर नंतरची स्टेज काय असेल, कार्य, अंदाजपत्रक तयार करणे, बजेट ठरवावं लागतं, रिपोर्ट द्यावे लागतात, कंपनी कशा प्रकारे प्रकल्प पूर्ण करणार त्याचे वर्णन करावे लागतं. हे एवढा भाग हा सांभाळणार, त्याच्यानंतरचा दुसरा भाग तो सांभाळणार, अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी करावं लागतं. त्याच्यानंतर प्रगतीचे परीक्षण करण्यासाठी पारदर्शक साधनांची निवड सर्वांचा समावेश होतो. आता प्रगतीचे परीक्षण करण्यासाठी पारदर्शक साधनांची निवड म्हणजेच काय, तुम्ही जे काम केलं, जर एखादं हॉस्पिटल बनवून काढलं तर ते किती चांगलं आहे, म्हणजेच की पारदर्शकता दाखवून द्यावी लागते. त्याच्यासाठी विविध साधनांची निवड त्या ठिकाणी करावी लागते. ओके,
तुम्हाला समजलं असेल. आता बाकीचा जो टॉपिक आहे, जबाबदारीचे कार्य आणि सक्रियता कशा पद्धतीने काम करते ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघूया आणि निधीची उपलब्धता ते सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, चॅनेलला सबस्क्राईब करायचंय. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.